आज आपण राजस्थानची सुप्रसिद्ध अशी घेवरची रेसिपी बघणार आहोत। ही रेसिपी श्रावण महिन्यामध्ये जास्त केली जाते, तर मी देखील ही रेसिपी पहिल्यांदाच ट्राय केली आहे। चवीला अतिशय टेस्टी आणि अतिशय यम्मी अशी लागणारी ही स्वीट डिश रेसिपी आहे। राजस्थानी घेवर रेसिपी बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करून कमेंट देखील करायला अजिबात विसरू नका। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। माझं नाव करिश्मा माने, मानेच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण राजस्थानी पद्धतीची घेवरची रेसिपी बघणार आहोत, पण ही रेसिपी ट्राय करत असताना मी पहिल्यांदाच रेसिपी ट्राय करते। 3 चमचे इथे मी मेल्टेड तूप घेतलं आहे आणि जो पोहे खायचा चमचा असतो ना, त्या चमच्यानेच इथे मी तूप मोजून घेतले आहेत। तूप इथे मी 3 चमचेच घेतले आहेत आणि आपला एक बर्फाचा खडा घेतला आहे आणि बर्फाचा खडा जो आहे या तुपामध्ये छान आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। तर इथे बघू शकता तूप आपलं वितळलेलं होतं, तो अगदी आता घट्टसर असा झाला आहे। तर इथे बर्फ चोळून घेतल्यामुळे अगदी इथे क्रीमी टेक्स्चर येईल, त्यातलं थोडंसं पाणी काढून घ्यायचं आहे। जोपर्यंत क्रीमी टेक्स्चर येत नाही या तुपाला, तोपर्यंत त्याला आपल्याला हाताने छान असं फेटून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता अगदी क्रीमी असं टेक्स्चर आलं आहे तुपाला। तर इथे आपलं घेवर करण्यासाठी हे तूप रेडी झालं आहे। तर इथे मी 3 वाटी जे मेल्टेड तूप घेतलं होतं त्यामध्येच इथे मी 1 वाटी मैदा घालून घेणार आहे। मैदा हा थोडा थोडा तुपामध्ये थोडा मिक्स करून घ्यायचा आहे। इथे बघू शकता अशा पद्धतीने मी थोडं थोडं करून मैदा या तुपामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचा आहे। तर अशाच पद्धतीने आपण संपूर्ण मैदा या तुपामध्ये सुरुवातीला छान असा मिक्स करून घेणार आहोत। तर इथे आपण ज्या वाटीने मैदा मोजून घेतला होता त्याच वाटीने 1 वाटी अगदी थंड असं फ्रीजमधलं दूध घेतलं आहे। तर दूध देखील आपल्याला थोडं थोडं मिक्स करून घ्यायचं आहे मैद्यामध्ये। तर इथे बघू शकता मैदा आहे, तर त्यामुळे ते लवकर गुठळ्या होतात मैद्याच्या, म्हणून इथे आपण थोडा करून छान असं आपल्याला एक असं बँडिंग येईल इतपत आपल्याला थोडं थोडं करून दूध घालून घ्यायचं आहे। तर इथे मी संपूर्णपणे 1 वाटी दूध वापरून घेतलं आहे, पण याच वाटीच्या प्रमाणे इथे मी तर इथे बघू शकता थोडासा मैदा आपला फ्लफी असा दिसत आहे, पण आणखीन आपल्याला हे जे मैद्याचं पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे। तर संपूर्णपणे 1 वाटी दूध इथे पूर्ण वापरलं आहे। घेवर बनवण्यासाठी फक्त इथे ज्या वाटीने आपण पीठ मोजून घेतलं होतं त्याच वाटीने दूध मोजून घ्यायचं आहे। दुधाचं प्रमाण अगदी योग्य पाहिजे। तर इथे आपलं दूध छान मिक्स करून झालं आहे, तर त्याच वाटीने इथे मी पुन्हा 1 वाटीभर पाणी घेतलं आहे। पाणी मात्र थंड असं घ्यायचं आहे। फ्रीजमधलं मी नुकतंच काढून घेतलेलं पाणी घेतलं आहे आणि हे पाणी या बॅटरमध्ये घालून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर सुरुवातीला दूध घालून घेतलं होतं आणि त्यानंतर पुन्हा एकदा 1 वाटी पाणी घालून घेतलं आहे आणि त्यानंतर आता ही दुसरी वाटी आहे जी मी पाणी घालून घेत आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। घेवर आपले क्रिस्पी आणि खस्ते होण्यासाठी इथे मी 1 चमचा बेसनचं पीठ घालून घेतलं आहे आणि 1 चमचा तुम्ही गव्हाचं पीठ देखील घालू शकता, पण मी ते फक्त बेसनचं पीठच घालून घेतलं आहे। बेसनचं पीठ छान पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। जर एखाद्या गुठळ्या वगैरे राहिल्या असतील तर एका चाळणीने गाळून घ्यायचं आहे। इथे बघू शकता अशा पद्धतीने थोड्याशा काही गुठळ्या राहिल्या होत्या, तर मी हाताने त्या सर्व फोडून घेतले आहे आणि चाळणीमधून छान असं मिक्स करून घेतलं आहे। इथे बघू शकता तुम्ही। तर इथे आपलं घेवरचं जे बॅटर आहे ते अगदी रेडी झालं आहे। तर इथे बघू शकता किती पातळसर असं आपलं बॅटर तयार झालं आहे। चमच्याना इथे हात लावून बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीचे मी इथे बॅटर तयार झालं आहे। घेवरचं बॅटर मी फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवलं आहे। तर इथे आपण दुधाची रबडी तयार करून घेणार आहोत। तर अर्धा लिटर दूध मी सकाळीच तापवलं होतं, त्यामुळे इथे मी दुधाच्या साईसकट अर्धा लिटर दूध घेतलं आहे आणि इथे मी 1 वाटीभर दुधाची पावडर देखील घेतली आहे। दूध थंड आहे त्यातच आपण दुधाची पावडर सगळी मिक्स करून घेणार आहोत।
गॅसवर इथे मी कढई ठेवली आहे आणि कढईचा आपला गॅस लो असा ठेवला आहे आणि आपलं जे हे दूध पावडर घातलेलं आहे ते दूध पावडर या दुधामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। सुरुवातीचं हे 2 ते 3 मिनिटासाठी आपलं दूध पावडर छान मिक्स होईल तोपर्यंत आपल्याला गॅस लोच असा ठेवायचा आहे। 2 ते 3 मिनिटांनंतर इथे बघू शकता मी थोडासा गॅस मोठा केला आहे आणि इथे बघू शकता दुधाच्या गुठळ्या अगदी सहजपणे छान अशा वितळत आहेत। तर इथे बघू शकता साधारण 10 मिनिटं झाली आहेत आणि गॅस आपला लो टू मिडियम हीटवर ठेवला आहे आणि त्यामध्ये 2 चमचे एवढी साखर घालून घेतली आहे। दूध पावडर देखील या दुधामध्ये छान अशी वितळली आहे। तर आपल्याला दूध थोडंसं आटवून घ्यायचं आहे। सुरुवातीला दूध तिथपर्यंत होतं, आता दुधाची क्वांटिटी कमी झाली आहे। दूध आपलं आता खूप आटत आलं आहे तर इथे मी त्यामध्ये इलायची पूड घालून घेतली आहे आणि दूध आपल्याला साधारण 5 ते 6 मिनिटासाठी गॅस मोठा ठेवून छान आपलं दूध आटूपर्यंत इथे रबडी तयार करून घ्यायची आहे। तर इथे बघू शकता मध्यम आकाराचं इथे आपलं दूध असं दाटसर दिसत आहे। तर थोड्या वेळाने थंड झालं की ते छान घट्ट होतं। 2 ते 3 मिनिटांनंतर इथे आपली दाटसर रबडी घट्ट अशी तयार होईल। तर इथे आपण गॅस बंद करून घेणार आहोत। घेवरसाठी तयार करून घेतलेलं बॅटर हे जे आपण बर्फाचे खडे घालून घेतलेले एका भांड्यामध्ये ठेवणार आहोत, जेणेकरून हे बॅटर खूप वेळ थंड राहील। तर आपल्याला हे बॅटर गरम न होता थंडच असंच आपल्याला हे बॅटर हवं आहे आणि अशा पद्धतीनेच आपण थंड बॅटरचेच घेवर तयार करून घेणार आहोत। तर इथे बघू शकता तुम्ही थंड झाल्यानंतर थोडंसं पीठ असं दाटसर वाटत आहे, पण योग्य प्रमाणात हे आपलं घेवरचं पीठ तयार झालं आहे। खाली तळाशी जाड असलेलं पातेलं घेतलं आहे आणि इथे चहाचं पातेलं घेतलं आहे। मध्यम आकाराचं असं आपले घेवर तयार होईल अशा पद्धतीचे इथे पातेलं घेतलं आहे। पातेल्यातलं तेल अगदी छान उकळूपर्यंत तेल अगदी छान गरम करून घ्यायचं आहे। तर इथे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बघू शकता मी तेल सुरुवातीला अगदी गरम केलं होतं आणि त्यानंतर आपला गॅस जो आहे लो टू मिडियम हीटवर ठेवला आहे। सुरुवातीचा 1 चमचा घालून घ्यायचा आहे घेवरच्या बॅटरचा। तर इथे बघू शकता अगदी वरपर्यंत मी असा चमचा वर करून घेवरचं बॅटर घालून घेत आहे। जेव्हा आपले जे हे लहान असलेले बुडबुडे तेलातून सगळ्या बाजूने पसरत आहे, त्यानंतर मी इथे मधून असं 1-1 चमचा घेवरचं बॅटर घालत आहे। तर इथे बघू शकता तुम्ही बॅटर घातल्यानंतर लगेचच आपलं हे बॅटर फुलून असं वर येत आहे आणि बाजूला असं आपलं हे स्वतःहून असे बुडबुडे सारून जात आहेत। म्हणजेच आपलं इथं जे आपण घेवरचं बॅटर तयार करून घेतलं होतं ते अगदी परफेक्ट असं झालं आहे। या बुडबुड्यांपासूनच आपले छान असे जाळीदार घेवर तयार होतात। तर इथे बघू शकता साधारण 10 मिनिटांनंतर आपले हे घेवर छान जाळीदार असे तयार झाले आहेत। तर इथे बघू शकता पण हा माझा पहिलाच घेवर आहे, तो म्हणजे फसलेला आहे आणि तरी देखील मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर इथे बघू शकता एका बाजूने आपली छान अशी जाळी झाली आहे आणि दुसऱ्या बाजूने देखील छान अशी जाळी झाली आहे, पण मी जे घेवर काढत असताना माझा घेवर आतमधूनच असा तुटला देखील आहे। तर इथे बघू शकता तुम्ही। परंतु पहिल्यांदाच ही रेसिपी केल्यामुळे मी थोडीशी घाबरली देखील आहे, कारण की मी कधीच ही रेसिपी ट्राय केली नव्हती आणि इथे बघू शकता तरी देखील मी रेसिपी ट्राय करते आणि आपले अशाच पद्धतीने घेवर करण्याचा प्रयत्न करत आहे। तर इथे बघा फक्त माझा एकच घेवर आहे तो चांगला आला आहे, बाकीचे 3 घेवर जे आहेत ते माझे तुटले आहेत। 1 वाटी मैद्याच्या पिठापासून 3 ते 4 घेवर नक्कीच होतात। तर इथे मी तुम्हाला तुटलेला घेवर देखील दाखवला आहे। तर इथे बघू शकता घेवरचं पीठ वगैरे जे आहे ना अगदी व्यवस्थित झालं होतं। व्हिडिओमध्ये पिठाचं, पाण्याचं, दुधाचं प्रमाण देखील मी योग्यच सांगितलं होतं। तर आपले इथे बघू शकता घेवर देखील अगदी छान असे जाळीदार झाले आहेत। तुटलेले घेवर देखील अतिशय छान जाळीदार, रंग देखील त्यांना फार सुंदर आला आहे। पण मी घेवर करत असताना माझे जे घेवर आहेत ना ते पातळ असे झालेत आहेत, म्हणून ते तेलातून काढताना अगदी सहजपणे असे तुटले आहेत।
पण काहीच हरकत नाही. पण ही रेसिपी मी पहिल्यांदाच ट्राय केली, तरी देखील मी रेसिपी करण्याचा प्रयत्न केला आहे. तर माझ्याकडे केशर देखील नव्हतं, म्हणून तरी मी काय केलं, आपलं दुधाचीच इथे रबडी केली आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने जे पण आपल्या घरामध्ये वस्तू किंवा पदार्थ आहेत त्यापासूनच मी इथे छान असे आपले इथे घेवर तयार केले आहेत. तर इथे बघू शकता, एक घेवर मी तुम्हाला तोडून देखील दाखवत आहे. अगदी आपले क्रिस्पी असे घेवर झाले आहेत. सुरुवातीला या घेवरवर साखरेचा पाक घालून घेतला आहे 1 ते 2 चमचे आणि त्यानंतर इथे रबडी घालून घेतली आहे. तर इथे बघू शकता, घेवर आपले अगदी सॉफ्ट असे झाले आहेत. क्रिस्पी, सॉफ्ट आणि चवीला देखील एक नंबर असे घेवर झाले आहेत. पहिल्यांदाच प्रयत्न केला होता, पण चवीमध्ये अतिशय उत्तम असे घेवर झाले आहेत. जर तुम्हाला या घेवरच्या रेसिपीमध्ये काही चुका जरी दिसल्या असतील तर त्याने देखील मला कमेंट करून नक्की सांगा. तर माझ्या काही चुका झाल्या आहेत तेही माझ्या लक्षात येईल आणि मी पुढचा जो घेवरचा व्हिडिओ आहे तो नक्की यशस्वीपणे करण्याचा प्रयत्न करेल. राजस्थानी घेवरचा व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी व्हिडिओला एक लाईक नक्की करा. पहिल्यांदाच केलेली घेवरची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट देखील नक्की करा.